कोल्हापूरमधल्या एका शिक्षकानं विद्यार्थ्याला इतकं मारलंय की विद्यार्थ्याच्या किडनीला इजा पोहोचली आहे। त्यामुळे या शिक्षकाला याला शिक्षकच म्हणायचं की कसाई असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। ही घटना आहे मुद्रडगड तालुक्यातील शेलोली गावातील। दामोदर पालेकर या शिक्षकानं साहिल पाटील या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की त्याचे डोळे सुजलेत आणि त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करावे लागलेत। महिनाभरापूर्वी विद्यार्थ्याला झालेल्या भांडणाच्या मुद्द्यावरून शिक्षक दामोदर पालेकर याने 10 ते 12 विद्यार्थ्यांना वर्गात कोंडून मारहाण केली होती। त्यामुळे साहिलच्या किडनीला इजा झाल्याचा आरोप साहिलच्या वडिलांनी केलाय। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या कसाई शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी साहिलच्या पालकांनी केलेली आहे। त्याच्या किडनीला लात लागल्यानंतर हे लात किडनीच्या सुजामुळे ह्याचे डोळे सुजणे, लघवीची जागा सुजणे असा प्रकार झाला आहे। तर दामोदर रामा पालेकर ह्याला निलंबित झाले पाहिजेत। असा मारतात काय म्हणजे शिक्षकांनी असे मला एवढ्या लहान मुलाला मारतात काय? त्यांनी एवढा मोठा कुठला गुन्हा केला त्यांना त्या मुलांना? डोळ्याखाली सूज आहे आणि लघवीच्या जागेलाही सूज आहे। नातेवाईकांची त्याला काही दिवसापूर्वी मारहाण झाल्याबद्दलची तक्रार आहे। तर आम्ही त्याला तात्काळ आता बालरुग्ण विभागात दाखल केलेला आहे आणि सर्व उपचार आणि चाचण्या सुरू केलेल्या आहेत। या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर सतेज औंधकर आपल्यासोबत आहेत। सतेज, नेमका हा काय प्रकार घडला? या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे का? साहिल पाटील हा विद्यार्थी शेळोली इथल्या केंद्र शाळेत 6वी वर्गात शिक्षण घेतोय। शाळेतील एका विद्यार्थिनीच्या घरासमोर ते व त्याचे मित्र हे नाचलेले होते आणि हे नाचलेले असताना त्या ठिकाणी परुळेकर पालेकर दामोदर पालेकर जे शिक्षक होते यांनी या प्रकरणामध्ये त्याला बेदम मारहाण केलेली आहे। ही मारहाण इतक्या पद्धतीने करण्यात आलेली आहे की त्यामध्ये त्याच्या किडनीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। या मारहाणीमध्ये त्याची किडनीला गंभीर स्वरूपाची झाल्यामुळं त्याचे डोळे सुजलेले आहेत, युरिनची जागा सुजलेली आहे आणि तो गेल्या 8 ते 10 दिवसापासून असं तळमळत पडलेला आहे। एकूणच या प्रकाराबद्दल जेव्हा काल त्याला ग्रामीण रुग्णालयातून कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात ज्यावेळेस दाखल केलं त्यावेळेस या प्रकाराचा उल्लेख झाला की शिक्षकानं बेदम मारहाण केलेली आहे आणि हा मारहाण केल्यानंतर ही इजा त्या किडनीच्या जागेला झालेली आहे। त्यामुळं हा प्रकार गंभीर मानला। डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले आणि याचे रिपोर्ट्स आता मागवलेले आहेत की नक्की कशामुळे झालेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणाची पोलीस कंप्लेंट देखील काल करण्याची प्रोसिजर सुरू होती, कारण हे गाव आहे हे कोल्हापूर शहरापासून जवळपास 80 किलोमीटर ते 70 किलोमीटर अंतर आहे। त्याच्यामुळे या भुदरगड पोलीस ठाण्यात या सगळ्या प्रकरणाची तक्रार दाखल होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये काल शिवसेनेचे शिष्टमंडळ देखील या डॉक्टर आहेत यांना भेटलेले आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की हा प्रकार आहे गंभीर आहे आणि तुम्ही त्याच्यावरती तात्काळ उपचार करा अशा संबंधाने सूचना देखील दिलेल्या आहेत। या सगळ्या प्रकारानंतर शाळेतले विद्यार्थी देखील घाबरून गेलेले आहेत आणि त्यामुळेच आता तक्रार दाखल झाल्यानंतर त्या शिक्षकाला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक होती की काय हे पाहावं लागणार आहे। शिक्षकावर नक्की काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील। धन्यवाद सतेज दिलेल्या माहितीबद्दल।